हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी हर्ष पुणेश एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आजचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या इंडियात असतो, भारतात राहतो आहे. तर प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्हली घेतली पाहिजे या निगेटिव्हली घेतली पाहिजे हे आपल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे. कारण आपण खूप जणांच्या बोलण्यात आपण कोरोना काळात ऐकून घेतलं आहे की या व्यक्तीने या व्यक्तीची मदत केली, या व्यक्तीने या व्यक्तीसाठी एवढं एवढं केलं आहे. पण नेमकी स्वार्थपणाने केलं आहे का बिनस्वार्थीपणाने केलं हे तुम्हाला माहीत नाही, मलाही माहीत नाही मित्रांनो. तर आजचा विषय असाच मित्रांनो, कोणासाठी काय करायचं राहिलं तर ह्याच्यात स्वार्थ बघावं लागतं की निस्वार्थ बघावं लागतो हे आपल्याला कळलं पाहिजे. तुम्हालाही मला तर चांगल्या प्रकारे कळलं पाहिजे. कारण मी खूप स्वार्थी असं म्हणले तरी चालतील तुम्ही. पण मित्रांनो, आपण आपलं काय माहिती आहे का, काही काही गोष्टीत आपला खूप जीव अडकलेला असतो. समजा आपण जर एखादं चॉकलेट खात असलो, जर आपल्याकडे ते एकच असलं तर आपण दुसऱ्याला शेअर करू शकतो का, हा सुद्धा आपल्या मनात विचार चालू असतो. तसंच काय झालं कोरोना काळात. पण कोरोना काळात लोकांच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे मित्रांनो. कारण आपल्याकडे नसून सुद्धा दुसऱ्यासाठी आपण काय देऊ शकतो हे लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात शिकायला मिळेल मित्रांनो, तुम्हालाही मलाही. तरी आपण काही जणांच्या बाबतीत हलगर्जीपणा 100% बाळगतो, ते म्हणजे स्वातंत्र्य आपले सैनिक. मित्रांनो, स्वातंत्र्य सैनिक तिथे देशाच्या सीमेवर लढतात आणि आपण इथे दिवाळी आपण साजरी करतो, हे तुम्हाला माहिती, मला माहिती. पण मित्रांनो, मला एक कळत नाही, जेव्हा एखादा स्वातंत्र्य सैनिक भ्याड हल्ल्यात जेव्हा शहीद होतो, आपण त्याचे स्टेटस ठेवतो, बरोबर की नाही. पण मला सांगा, मी असं खूप जणांच्या ऐकलेलं आहे मित्रांनो. अशी गोष्ट आहे, असंच मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी माझ्या मित्रांना म्हटलं की अशा गावाचा असा जवान शहीद झाला आहे. तो माझा मित्र मला एकदम मस्त उत्तर देऊन गेला. प्राऊड ऑफ मी इंडियात असतो. तो काय म्हणाला माहिती आहे का मला, की ठीक आहे ना, शहीदच झाला आहे ना, बाकीचं काही झालेलं नाही ना त्याला. ठीक आहे, शहीद झाला आहे, एक झाला आहे, अजून काय अडचण नाही तशी. मित्रांनो, हे मला प्राऊड ऑफ झालं की मी माझ्या इंडियात असतो. खरंच रिॲलिटी ती. जर ठीक आहे ना, तू त्याचे स्टेटस शिवू टाकतो तर त्याच्या आपण अंत्यविधीला जवळ राहून जाऊ शकत नाही मित्रांनो. तशीच आपल्या काय भारताची परिस्थिती झाली. नापाक पाकिस्तानने आपल्या जवळजवळ 5 ते 6 जवान शहीद झाले मित्रांनो त्या भ्याड हल्लीत. एवढ्या काश्मीरच्या सीमेवर असून सुद्धा आपल्या भारताची जी दिशा आहे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न जे पाकिस्तानवाले करत आहे हे त्यांना खूप महागात पडणार आहे. कारण आपले ते म्हणतात ना, आप एक मारोगे ते 1000 खडे हो जाएंगे, अशीच काहीतरी आपल्या सैन्याची एक ताकद आहे मित्रांनो. लोक खूप म्हणतात की सैन्य नेमकी काय, कशासाठी, त्याच्यातून नेमकी काय आहे, कोणालाच माहीत नाही मित्रांनो. फक्त ठीक आहे, आपला मित्र सैनिकात आहे, आपण ठीक आहे, आपला मित्र सैनिकात आहे म्हणजे खूप काय झालं असं नाही म्हणता ना मित्रांनो. कधी त्यांना फोन करून आपण कधी फोन करतो का मित्रांनो, म्हणता आपल्याला टाईम नसतो कधी मित्रांनो, अशी गोष्ट आहे, बरोबर ना. आपण बिझी माणसं, त्यांना फोन करणं म्हणजे आपल्यासाठी खूप मोठी काही गोष्ट अशी पण नाही मित्रांनो. एक स्वातंत्र्य सैनिक, एक सैनिकसुद्धा आपल्या फोनाची वाट बघत असतो की माझा मित्र मला कॉल करेल. कारण त्यांच्याकडे तेवढा टाईम नसतो मित्रांनो. कारण तुम्ही जेव्हाच फोन करू शकत तेव्हा ते सीमेवर असून तुमची सुरक्षा करतात, तेव्हा तुम्ही त्यांना एक फोन करणं हे प्रत्येकाची जबाबदारी मित्रांनो. जवळजवळ आपल्या आत्ता भारताची जवळजवळ आपल्या महाराष्ट्रात 5 जवान शहीद झाले मित्रांनो. त्यांची घरची परिस्थिती काय आहे, किती बिकट आहे हे माहिती आहे ना आपल्याला. साध्या एका जवानाला आपल्या 15 दिवसाच्या मुलाला सुद्धा बघायला मिळालं मित्रांनो. तर विचार करा, दॅट्स माय इंडिया. काय म्हणता येईल आपल्या याच्याबद्दल. विचार करा, त्यांना किती वेदना होत असेल त्यांच्या घरच्यांना जेव्हा ते शहीद झाले. जेव्हा कफनमध्ये ती बॉडी येते आणि त्याच्यावर तिरंगाचा एक लेअर असतो, तर विचार करा किती प्राऊड ऑफ मुमेंट आहे. अशाही बाबतीत प्राऊड ऑफ मुमेंट करतो. आणि एखादा व्यक्ती जेव्हा मला हे उत्तर देतो की ठीक आहे शहीद झाला, तर याच्यात किती प्राऊड ऑफ करण्यासारखी गोष्ट आहे ही तुम्ही मला सांगितली पाहिजे मित्रांनो, मी तुम्हाला सांगितली पाहिजे. कारण आपण ठीक आहे एक गोष्ट करतोय तर दुसरी गोष्ट चुकते आपण बघतच नाही कधी. आपण स्टेटस ठेवतोय आणि एका बाजून त्यांना असंही बोलतोय, म्हणजे नेमकी आपलं खरं प्रेम काय. ठीक आहे ना, तू डेली 4 तास पळतोय, 2 तास अभ्यास करतोय, तुला आर्मीत भरती व्हायचं आहे. जेव्हा आर्मीचं भॅड निघतं, आपलं वय जातं, तेव्हा तू म्हणतो का रे की नाही तरी मी प्रयत्न करेल. तेव्हा तू सांगून देतो चल सोडून देतो, जाऊ दे आर्मी, काय करायचं आर्मी. असाच माझा एक मित्र आहे, त्याला म्हटलं तू कर ना प्रॅक्टिस. करतो 2दा ग्राउंड गेल्यानंतर त्यांनी नाद टाकून दिला, तुझी शेतीचं काम करतो. इज प्राऊड ऑफ. शेतकरी हा आमचा एक जन्मसिद्ध हक्क आहे शेती करणं, हा ठीक आहे मला मान्य आहे. पण ठीक आहे ना, तू तुझं स्वप्न कशाला सोडतोय. तुला जर काही करायचं आहे, कोणासाठी काही करायचं आहे, तर तू त्याच्यापासून तो ऑलरेडी भरकटतो आहे ना मित्रा. तर कृपया त्याच्यापासून भरकटू नका मित्रांनो. इंडियन आर्मी दिस अ प्राऊड ऑफ युअर इंडिया. गर्व आहे तुम्हाला तुमच्या इंडियावर की
मला सुद्धा माझा गर्व आहे माझ्या इंडियावर की मी सशस्त्र अशा म्हणजे एकदम प्राऊड ऑफ आर्मीत मी सुरक्षित आहे. आणि कृपया करून जे वाक्य आपण बोलतो ना आर्मीबद्दल काही ठिकाणी ते जरा नीट वापरा. कारण आपण जेव्हा एखाद्या इंस्टाग्रामवर फेसबुकवर आर्मीचा जरी फोटो जरी बघितला तरी आपण लाईक केल्याशिवाय सोडत नाही. काही ते लाईकसाठी टाकतात की किसमे दम नाही आहे वो लाईक नाही करेगा. ठीक आहे ना, प्रत्येकाची त्याची एक कॅपॅसिटी असते. पण कृपया करून आपल्या जवान मित्राला जो कोणी असेल, माझ्या तरी म्हणणं आहे, त्याला एक तरी कॉल करा यार मित्रांनो. त्याला तेवढाच आनंद भेटेल ना. आपण त्याच्याशी बोललो तो आपल्याशी बोलला तर आपल्यालाही आनंद भेटेल. एवढंच सांगू इच्छितो. किसके लिए क्या करना चाहिए बाकी का सब आप पे डिपेंड करता है. तो प्लीज जेवढं सांगितलं तेवढं तरी प्लीज माझ्यासाठी तरी करा. कारण माझा 1-2-3 मित्र मी पण त्यांना 100% कॉल करण्याचा प्रयत्न करेल आणि 100% करणार. आणि तुम्हीही करा मित्रांनो. आवडलं असेल तर प्लीज आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वॉच द व्हिडिओ.